प्लास्टिकचा वापर आणि अस्वच्छतेच्या विरोधात कोल्हापूर महापालिकेनं आज धडक कारवाई केली। या अंतर्गत शहरातील 9 व्यावसायिकांकडून 11,400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। कोल्हापूर शहरातील स्वच्छतेला बाधा आणणारे आणि बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर करणारे व्यावसायिक तसंच नागरिकांविरोधात कोल्हापूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकानं दंडात्मक कारवाई सुरू केली आहे। या अंतर्गत आज लक्ष्मीपुरी, सोमवार पेठ आणि गंजी गली परिसरात या विशेष उपद्रव शोध पथकाद्वारे धडक मोहीम राबवण्यात आली। या कारवाईत अल अरोमा बेकरी, नागनाथ भिसे, सरताज मलिक, शंकर चौरागे, अभिजित पिसाळ किराणा स्टोर, अशोक दवंडी, वासिम मनेर, शाहिद बागवान आणि वहीम बागवान यांच्यावर बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर केल्याप्रकरणी कारवाई केली। या सर्वांना एकूण सुमारे 11,400 रुपयांचा दंड आकारण्यात आला। आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार ही कारवाई केली आहे। महापालिकेच्या या पथकाच्या वतीनं शहरात जनजागृती मोहीम राबवून प्लास्टिकचा वापर टाळून शहर स्वच्छ ठेवण्याचं आवाहन करण्यात आले।